माध्यमानं या जिल्ह्याला जो न्याय दिलाय त्याबद्दल दादा मी तुमचा शतशः आभारी आहे। प्रत्येक एवढं या पद्धतीने माझी कार्यपद्धती आजही आहे आणि पुढच्या काळातही राहील की इथं बसलेल्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच वाटेल दादांनी इद्रिसला नाही मला आमदार केले आणि त्या माध्यमातून आज सगळ्या जिल्ह्यात आपण काम करतोय। या पुढच्या काळात त्या काम करण्यासाठी म्हणून जे बळ आवश्यक आहे ते तुम्ही द्यावं। दादा मी फार काळजीत होतो या कार्यक्रमाच्या वेळेला पाऊस काय करते कोणास ठाऊक, म्हणून काल रात्रभर सगळी आमचे कार्यकर्ते पळापळत जागत होते। म्हणून एक शेर सांगतो आणि तुमचा आभार मानून 2 मिनिटात बाजूला बसतो। आय आपले करम पाऊस तेवढं जा न सके अशा पद्धतीने आमचं ऐकलेलं आहे। आता पाऊस पूर्णपणाने थांबलेला आहे। शांतपणाने तुमचा विचार तुमचा संदेश घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आपण संबोधित करावं। पुनश्च एकदा जिल्ह्याच्या वतीनं मी आपला शतशः आभारी आहे। वैयक्तिक माझ्यावर केलेले उपकार मला दिलेला मान सन्मान निश्चितपणाने वाखाणण्यासारखा। एक अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्त्याला फक्त विधान परिषद दिली नाही दादांनी। तुम्हाला सांगतो विधान परिषदेचा